गॅस आहे, गॅस भरला. लेकिन तार को काळे या ते जान दे काळ्याला बोलते. कामाच्या शोधात भटकंती करणारा समूह, घर, कुटुंब, गाव सोडून कामासाठी बाहेर पडलेला, स्थलांतरित, वंचित. गाव तालुक्यातील कुणा एका ओळखीच्या माणसावर म्हणजे मुकादमाबरोबर कामासाठी निघायचं. मुकादमावर सगळा विश्वास टाकायचा आणि तो म्हणेल त्या दिशेला वाटचाल करायची. तो म्हणेल ते काम आणि देईल ती मजुरी. बांधील गडीच. विहीर खोदणं, विहीर बांधणं, घराची कामं, भिंत बांधणं, रस्त्यावरची कामं, अशा प्रकारच्या सर्व बांधकामाची कामं करणारा हा तांडा. तांडा. कामाच्या आसपास एखादं मोठं पटांगण मिळालं म्हणजे झालं. त्यावर खोप्या बांधायच्या. ऊन वारा पावसापासून किमान संरक्षण होईल असं तात्पुरतंचं घर. पाणी आणि लाईट जवळ मिळाली तर आणखी भारी. स्वच्छता, निश्चितता आणि सुरक्षितता याची काहीही गॅरंटी नाही. कुणीही कधीही रात्री अपरात्री उठवून लावू शकतं, हलवू शकतं, हे गृहीतच. अशा कोल्हापुरातल्या केनवडे फाट्याच्या लमाण वस्तीवरील लहान बाळं, गरोदर असलेल्या या काही जणी. शिल्पा किशन पवार, शोभा हनुमान तांदुळकर, सुजाता रघु राठोड. आता तुम्हाला बाळ किती महिन्याचं? 5 महिने. डिलिव्हरी कुठे झाली? गावाकडे. मग गरोदरपणात तुम्ही कुठे होता? इथंच. इथे ह्या खोपीतच राहतात. गरोदरपणामध्ये नाव वगैरे नोंदवलेलं दवाखान्यात? कोणत्या कोणत्या? गीता. सरकारी दवाखान्याच्या खाली. सरकारीत गेले होते? त्याच्यामध्ये सोनोग्राफी, औषध, काय दिलं होतं? दिलेत. काय गोळ्या गोळ्या दिल्या होत्या? काय काय केलं? काय आलं चेक करून काय रक्त चेक केलं? काय काम करता तुम्ही? असं सुट्टा काम करतो. पण काय करता? घर पाडाचा, पाईपलाईनचा काम, काढाचा काम असं. कधीपासून? आता आम्ही 4 महिने झाला हे सुट्टा कामाला. मग आधी ह्याचा किती आधी हिरीचा कामाला होता. विहीर काय करायचं? हिर काढाचं मिशन लावतो. तुम्ही म्हणजे तुमच्या नवऱ्याबरोबर कामाला जाता? दोघांची वेगळी मजुरी मिळते? हा. तुम्हाला किती मिळेल? आम्हाला 500, त्यांना 500. आता हे बाळ किती महिन्याचं आहे? 7 महिन्याचे. डिलिव्हरी होऊन 3 महिन्याने इकडं आलो. 3 महिन्यापासून मग कामाला. मग कामाच्या ठिकाणी बाळ बाळ असा खाली जोळी बांधायचा. घरगुती असतात ना घरा, मग तिथं जोळी बांधायचा, तिथं घालायचा. झोपल्यावर आपण कामावर जायचं. मग रडला तर आपण यायचं. किती महिना चालू आहे? 7. आता तुम्ही कामाला जाणार कुठं? तिथं कारखान्यात. काय काम करता? कॉन्क्रीट. म्हणजे काय करणार तुम्ही? कॉन्क्रीट. कॉन्क्रीट मध्ये काय काम आहे? ते माल मिक्सिंग करणार, ते ओतणार, तिथं लेवल करणार. लेवल करणार. ओझं उचलायला लागतं? वजे उचलत नाही, पण घमेले वगैरे उचलत असेल ना? मग दिवसभर कसं काम असतं? आता गेल्यानंतर सुरू होतं का? हा, आता गेल्यानंतर. किती वाजता? आता 10 वाजताच चालू करणार. आणि कधी संपतं? तर 2-3 तास मध्ये संपते. अच्छा, 2-3 तासानंतर तुम्ही परत येणार घरी? आणि हे बाळ ते तिथं झोपते, ते रडते नाही. एकाच समाजात जगणाऱ्यांचं जगणं किती विषम. गरोदरपण, बाळंतपण, लहान बाळं यांचं पालन पोषण, काळजी, दवाखान्याच्या सोयी सुविधा या सर्वांची मूलभूत आणि विशेष गरज आहे. पण समाजातल्या बहुतांश घटक यापासून वंचितच.